नमस्कार, मी यामिनी मामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, दिवसेंदिवस नवनवीन आणि विविध आजार बळावताना दिसतात. त्यामुळे या आजारांवर जनजागृती करणं, त्यांची अचूक माहिती पोहोचवणं, त्यांची लक्षणं, निदान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक उपचार पद्धती या सर्व बाबींविषयी आपण हितगुजमध्ये चर्चा करत असतो. आज आपण मणक्याचे स्वास्थ्य, निरोगी आयुष्याचा मूलमंत्र या विषयावर डॉक्टर श्रीकांत दलाल यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर श्रीकांत दलाल हे महाराष्ट्रातले पहिले आणि एकमेव रोबोटिक स्पाइन सर्जन आहेत. ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या सर्व शाखांमध्ये स्पाइन युनिट हेड म्हणून कार्यरत आहेत. याआधी डॉक्टर दलाल यांनी कॅनडामध्ये स्पाइन कन्सल्टंट म्हणून 3 वर्ष कार्य केलेलं आहे. रोबोटिक आणि एंडोस्कोपिक म्हणजेच बिना टाक्याची लेझर शस्त्रक्रिया ही त्यांची स्पेशालिटी आहे. त्यांनी ऑर्थोपेडिक स्पाइनमधील सर्वोच्च MCH ही डिग्री लंडन UK मधून घेतलेली आहे. ते सध्या अमेरिकेतील SRS कॅनेडियन अँड युरोपियन स्पाइन सोसायटी आणि भारतातील ASSI म्हणजेच असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडियाचे सदस्य देखील आहेत. त्यांना नुकतंच बेस्ट रोबोटिक स्पाइन सर्जन ऑफ इंडिया या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि डॉक्टरांनी आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आणि मायदेशातल्या रुग्णांच्या सेवेसाठी ते पुन्हा एकदा भारतात परतलेले आहेत. आपण सरांकडनं मणक्याच्या स्वास्थ्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, खूप महत्त्वाचा विषय आहे मणक्याचे विकार. या संपूर्ण विषयावर माहिती जाणून घ्यायची आहे. पण सर, जसं आपण पाहिलं की पूर्वी वय वाढू लागलं की मणक्याचे विकार जास्त बळावायचे आणि आता कमी वयातच मणक्याचे, मानेचे दुखणं जास्त वाढलेलं बघायला मिळतंय. तर नेमकं याचं कारण काय आहे? पाठदुखी, मानदुखीचं नेमकं कारण काय आहे आणि त्याचं अचूक निदान कसं करतात? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर देण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण आपल्या उत्क्रांतीत जायला हवं. तर जसं तुम्ही बघत आहात की मनुष्याची जी उत्क्रांती झाली आहे ती 4 पायापासून आपण 2 पायावर झालो आहे. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे या निसर्गात जो पूर्णतः ताठ 2 पायावर चालतो. आणि आपल्यात आणि बाकी प्राण्यांमध्ये मुख्य फरक जो कुठला असेल तर तो म्हणजे आपल्या पाठीचा कणा, जो की अगदी सरळ आणि ताठ असतो. तर ह्या ज्या बायोमेकॅनिकल चेंज आपल्या उत्क्रांतीत झालेला आहे त्यामुळे काय झालंय की आपल्या पाठीत टोटल जे 33 मणके असतात ते जेव्हा सरळ होतात तेव्हा सगळं वजन जे असतं ते असं एका सरळ रेषेत मणक्यांकडनं खाली ट्रान्सफर होत असतं. आणि ते ट्रान्सफर होताना बऱ्याचदा त्याच्यात मग डिजनरेशन लवकरात लवकर व्हायला लागतं आणि मणक्याचे आजार चालू होतात. तर त्याचे मुख्य कारण जे तुम्ही विचारलं मला की बॅक पेन आणि नेक पेनचे मुख्य कारण काय आहेत, तर मुख्यतः आम्ही त्याला 5 कॅटेगरीत डिवाइड करत असतो. एक म्हणजे वयानुसार झालेली मणक्याची झीज, दुसरी म्हणजे ट्रॉमॅटिक स्पायनल इंजुरी. इंडिया जसं तुम्हाला माहिती आहे इज अ हब ऑफ रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट. आपल्याकडे दिवसात खूप सारे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होत असतात आणि त्यामुळे पण मणक्यांना इजा होते. नंतरचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्पायनल इन्फेक्शन, नंतर ट्युमर्स आणि खूप रेअरली डेव्हलपमेंटल डिसीजेस जसं की स्कोलिओसिस. हे सगळे मणक्याचे बॅक पेनचे कॉजेस असतात. पण जर आपण त्यात जर ब्रॉडली पाहिलं तर ते आपण परत फर्दर डिवाइड करतो की वयानुसार झालेली झीज, नंतर ओबेसिटी म्हणजे जे पोट पुढे सुटल्यामुळे मणक्यांवर मागे ताण येतो त्याच्यामुळे झालेले बॅक पेनचे कारणं, आणि लाईफस्टाईल रिलेटेड आजार. तर 98% जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपले लाईफस्टाईल रिलेटेड आजारामुळे होत असतात. जे की चुकीच्या पद्धतीने आपलं बसणं, पुअर पोश्चर रिलेटेड गोष्टी, फिटनेस नसणं, त्यानंतर वर्क फ्रॉम होम झालेलं आहे कोविडमध्ये. म्हणून बरेचसे लोक असे स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे स्लाउच करून काम करत असतात, त्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स. नंतर चुकीच्या पद्धतीने बसणे, लॉंग 8 to 10 hours वर्किंग, किंवा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणे किंवा चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, हे सगळे ब्रॉडली आपण कारणं डिवाइड करत असतो. पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला की हे जे कारणं आहेत बॅक पेनचे किंवा नेक पेनचे, याचं आपण अचूक डायग्नोसिस कसं करतो, त्याचे मेनली 3 टप्पे असतात. एक तर पेशंटचं योग्य पद्धतीने स्पाइन स्पेशलिस्टकडनं एक्झामिनेशन, त्याच्यानंतर आपण त्यांना काही टेस्ट ऑर्डर करतो. ते म्हणजे 2 प्रकारचे टेस्ट, एक तर असतो एक्सरे आणि दुसरा असतो MRI. तर हे जे मणके असतात यातला जो बोनी पार्ट आहे तो आपल्याला एक्सरेत अगदी छान पद्धतीने दिसतो, पण त्यातला जो सॉफ्ट टिश्यू म्हणजे मज्जारज्जू किंवा ह्या ज्या नसा किंवा डिस्क हा जो पार्ट आहे हा आपल्याला याच्यात जास्त पद्धतीने MRI मध्ये जास्त चांगल्या पद्धतीने कळत असतो. तर जसं तुम्ही बघाल की MRI मध्ये आपण डिस्क आणि त्या रिलेटेड प्रॉब्लेम्स हे बघत असतो. बरोबर. डॉक्टर, जसं तुम्ही आता काही फोटोज इथे दाखवलात, याचाच अर्थ काही जीवनशैलीतले जे काही थोडेफार बदल आहेत ते केले तर नक्कीच पाठदुखी आणि मणक्यादुखीवर उपचार होऊ शकतात आणि ते दुखणं देखील कमी होऊ शकतं. डॉक्टर, मणका निरोगी असेल तर हे पाठदुखी किंवा जे कंबरदुखी आहे, मानदुखी आहे ते होणार नाहीये. तर मणक्याला निरोगी कसं ठेवायचं?
हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे यामिनी तुम्ही. आणि खरं आज इथं माझं येण्यामागचं कारणच हे आहे की सगळ्यात जनजागृती करण्याची, मणक्याच्या आजारांबद्दल जनजागृती करण्याची खूप मोठी गरज आहे. आणि आज G24 तासच्या माध्यमाने मी सगळ्यांना अपील करू शकतो की मणक्याची जनजागृती करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही खूप जुनी म्हण आहे की आपण योग्य पद्धतीने आपलं पोश्चर मेंटेन केलं, योग्य पद्धतीने व्यायाम केले, योग्य आहार जीवनात घेतला आणि जर यदा कदाचित आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर स्पाईन स्पेशलिस्टला योग्य वेळी दाखवलं तर आपण हे आरामात आपलं मणक्याचं स्वास्थ्य करू शकतो. यालाच जास्त डिटेलमध्ये आपण पाहायला गेलो तर जसं तुम्ही बघतायत की जे IT प्रोफेशनल आमच्याकडे बऱ्याचदा येतात त्यांचं लाईफस्टाईल असतं ऑलमोस्ट 10-10 तास ते बसतात. तर ते जर प्रॉपर पद्धतीने बसले म्हणजे कशा पद्धतीने बॅक सपोर्ट घेतला किंवा त्यांचं जे अँगल आहे डेस्कटॉपकडे बघण्याचा तो त्यांनी नीट पाळला तर त्याच्यामुळे मान आणि पाठदुखीचे त्रास कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट जेव्हा आपण व्यायाम म्हणतो तेव्हा असं अपेक्षित नसतं की तुम्ही 2-2 तास जिममध्ये जाऊन खूप मोठ्या पद्धतीने व्यायाम करताय. काही बेसिक सिंपल एक्सरसाइजेस ज्याच्याने आपण आपले बॅकचे कोर मसल्स फक्त जर मजबूत बनवले तर स्पाईनचे होणारे फ्युचर प्रॉब्लेम्स आपण प्रिव्हेंट करू शकतो. जसं की W एक्सरसाइज, याच्यात आपण दोघं हात बाजूला घेतो आणि आपले कोर मसल स्ट्रेंथ करतो. नंतर हाफ स्क्वॅट, हे मॉडिफाईड स्क्वॅट असतात आणि हे आपले एल्डरली म्हणजे जे 50-60 नंतरचे लोक आहेत हे पण हाफ स्क्वॅट बऱ्याच चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर इट्स नेव्हर टू ओल्ड टू स्टार्ट द प्रिव्हेन्शन अँड टू स्टार्ट द एक्सरसाइज. बरोबर आहे. त्याच पद्धतीने पुढचा मुद्दा आहे की आहारात तुम्ही काय काय घेतलं पाहिजे. तर जसं मी स्क्रीनमध्ये दाखवलंय की कुठले चांगले सोर्सेस कॅल्शियमचे आपण जसे गोळ्या औषध तर घेतोच पण त्या व्यतिरिक्त आहारातल्या कुठल्या कुठल्या सोर्सेसमधनं व्हेजिटेबल, प्रोटीन्स, ॲनिमल सोर्सेस ज्याच्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं किंवा व्हिटॅमिन D मिळू शकतं हे आपण दाखवलंच आहे. तर हे सगळे जर प्रेक्षकांनी फॉलो केलं तर कॅल्शियम, व्हिटॅमिन Dचं प्रमाण आहारात चांगलं राहिलं तर डिस्क डिजनरेशन हे कमीत कमी प्रमाणात होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ही जी डिस्क आहे ही 80% पाण्याने बनलेली आहे. तर योग्य प्रमाणात फ्रिक्वेंटली 6 to 7 लिटर ऑफ जर आपण वॉटर इनटेक पर डे घेतला तर बऱ्यापैकी आपलं डिसहायड्रेशन चांगलं राहू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त व्हेजिटेरियन सोर्सेस कुठले कुठले आहेत तर रागी, नाचणी हे सगळे व्हेजिटेरियन सोर्सेस आपल्याकडे असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की योगा हा आपल्या इंडियाने सगळ्या जगाला दिलेला आहे. जर आपण ते रेग्युलरली आपल्या दैनंदिनीत आणलं तर बरेचसे स्पायनल प्रॉब्लेम्स तसेच प्रिव्हेंट होऊ शकतात. नक्कीच. एकंदरीत काय तर मणक्याला निरोगी ठेवायचं असेल तर योग्य पद्धतीचा आहार आणि योगा करणं किंवा व्यायाम करणं हे गरजेचंच आहे. डॉक्टर, सध्या सर्वसाधारण लोक देखील स्पॉन्डिलिसिस किंवा सायटिका, लंबर कॅनल स्टेनॉसिस हे शब्द वापरताना मला खूप ऐकायला मिळालेत. तर ह्यांचा नेमका अर्थ काय आहे? हो, आजकाल ना सगळेच जण गुगल डॉक्टर्स झालेले आहेत. गुगलवर सगळ्यांनाच सगळं बघायला मिळतं आणि तुम्ही बघाल तर लोक कॉमनली ही टर्मिनॉलॉजी वापरत असतात की व्हॉट इज सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, व्हॉट इज लंबर कॅनल. माझ्याकडे पेशंट ओपीडीत येऊन सांगतो डॉक्टर मला L4-5 लंबर कॅनल स्टेनोसिस झालाय. तर म्हणजे स्पॉन्डिलोसिस हा काही आजार नाही आहे. इट इज अ ग्रुप ऑफ सिम्पटम्स ऑल टुगेदर. याच्यात पेशंटला हेडेक होतो, त्यांना चक्कर येतात, त्यांचा तोल जातो आणि ह्या सगळ्या सिम्पटम्सचं एकत्रित आपण स्पॉन्डिलोसिस असं आपण म्हणत असतो. तसंच पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात, सायाटिका आपण कॉमनली म्हणत असतो. तर सायाटिका म्हणजे काय की हा खूप गमतीशीर विषय आहे की ते सांगतात की डॉक्टर माझ्या कमरेकडची कळ खाली पायाकडे येते आणि आम्ही जेव्हा सगळे एक्सरे MRI करतो आणि आम्ही सांगतो तुमच्या कमरेतली झीज झाली आहे किंवा डिस्क सरकली आहे तेव्हा त्यांना नवल वाटतं की असं का होतंय. तर तुम्ही जर स्क्रीनमध्ये दाखवलेल्या व्हिडिओमध्ये बघाल ना तर याच्यात होतं काय की 2 मणक्यामधली जी चकती असते तर ती चकती मागे सरकते आणि जी तुमच्या मज्जारज्जूमधनं जी नस बाहेर येत असते, जी पायाकडे येत असते त्याला जोरात दाब देते, त्याला क्रश करते आणि ती क्रश झाल्यामुळे ती नस ज्या मार्गाने पायाकडे येते त्या पूर्ण मार्गाने तुमच्याकडे रॅडिक्युलर पेन ही पायापर्यंत पोहोचत असते. आणि असं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बरीच वर्ष होत काय होतं ना की जनरली डिस्कची हाईट खूप कमी होते आणि त्याच्या अवतीभोवती नवीन ऑस्टिओफाइट्स म्हणजे नवीन बोनी स्पर्स तयार होतात आणि ते कडक बोनी स्पर्स काय करतात, जे नसांचे बाहेर निघण्याचे मार्ग असतात त्याला चोकअप करून टाकतात. थोडक्यात ही जी नस असते हे एक छोटेसे पाईप सारखी असते आणि ती पाईप चोकअप झाल्यामुळे पायाकडे कळ येते आणि असं प्रोलॉंग पिरियड होऊन मणका, खालच्या मणक्याचा जो मणका असतो तो वरच्या मणक्यावर पुढे सरकतो आणि यालाच आमच्या भाषेत आम्ही स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणत असतो. बरं. डॉक्टर, काळानुरूप उपचारांच्या पद्धती देखील ॲडव्हान्स होताना बघायला मिळत आहेत. तर मणक्याच्या उपचारांमध्ये कोणते बदल आलेले आहेत? काय उपचार पद्धती आहेत? जसं तुम्हाला माहिती की गेल्या 20-30 वर्षात भारतात आमूलाग्र प्रगती सगळ्याच सेक्टर्समध्ये होत आहे. तसंच हेल्थ सेक्टर पण त्यातला एक आहे ज्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात नवीन रिसेंट ॲडव्हान्सेस होत आहेत. आणि G24 तासच्या माध्यमातून मी हे सगळ्या जनतेला जागरूक करू इच्छितो की खूप सारे आमच्याकडे नवीन ॲडव्हान्समेंट आहे. 98% पेशंट हे तसेच बेसिक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा गोळ्या औषधं
व्यायाम या पद्धतीने बरे होत असतात. म्हणजे मणक्याचे जर मी रोज 100 पेशंट बघत असेल तर त्यातले 98 हे फक्त गोळ्या औषधं आणि फिजिओथेरपीने बरे होत असतात. जे राहिलेले 2% पेशंट आहे जे याच्यातनं बरे होत नाही त्यांना आम्हाला स्पेशलिस्ट केअर म्हणजे आमची ॲक्च्युअल गरज लागते. त्यात कोणकोणते पेशंट येतात? ज्यांच्या हातापायाची ताकद जाते, ज्यांना विकनेस येतोय, ज्यांचा तोल जातोय, हातातनं वस्तू सुटायला लागल्या, हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत ज्यांना स्पाईन स्पेशलिस्टची गरज लागते. आणि त्यांच्यासाठी मग आमच्याकडे ॲडव्हान्स ट्रीटमेंट पद्धती आहेत. जसं की तुम्ही बघत असाल या स्क्रीनवर की आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक फ्लुरोस्कोपी नावाचं मशीन असतं. यालाच आम्ही म्हणतो सिलेक्टिव्ह पेन ब्लॉक किंवा सिलेक्टिव्ह नर्व रूट ब्लॉक. याच्यात पेशंटला पूर्ण बेशुद्ध नाही केलं जात, तो जागे असतो. दिस इज लाईक अ डे केअर प्रोसिजर. आम्ही मशीनमध्ये बघून बरोबर त्यांच्या नसेजवळ ते इंजेक्शन आणून योग्य मात्रेत एक प्रमाण लोकल ॲनेस्थेटिक आणि काही वेदनाशामक गोष्टींचं कॉम्बिनेशन तिथं इंजेक्ट करतो आणि त्याच्याने पेशंटची पेन पूर्णपणे बरी होते आणि याच्याने 60 ते 70% लोकांची सर्जरीही टळू शकते. यालाच आम्ही म्हणतो पेन ब्लॉक. बरं, नक्कीच. डॉक्टर, कोणतीही शस्त्रक्रिया म्हटली आणि आज तर आपला मणक्याचा विषय आहे, तर आपण त्याविषयीच बोलूया की मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल नाव जरी घेतलं तरी अनेकांना फार भीती वाटते. आपण बघाल ना की हे खूप सारे मिथ्स आहे. मी मिथ्स याच्यासाठी म्हणतो की आजकाल जी टेक्नॉलॉजी आलेली आहे स्पाईन सर्जरीची ती खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स झालेली आहे आणि त्या ॲडव्हान्स टेक्निकमुळे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्पायनल ट्रीटमेंट ते इझिली मॅनेज करू शकतो. आपल्या आजूबाजूला बरेचसे उदाहरणं असतात. ते सांगतात की आमच्या ह्या नातेवाईकांनी ऑपरेशन झालं होतं आणि नंतर ते परत उठलेच नाही, पॅरालाइज झाले. पण ते होऊ नाही शकत कारण की आजच्या काळात कारण की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे. जसं तुम्ही चित्रात बघताय, हा जो मुलगा आहे ना, हा अक्कलकुव्याच्या पाड्यावरून आमच्या रुबी हॉलला आला होता आणि कंप्लीट तुम्ही बघू शकता की त्याच्या आईवडील त्याला लिटरली ड्रॅग करून आणलं आहे. तो अगदी पायाची दोघं पायात ताकद गेली होती आणि ऑपरेशनच्या अगदी 6 आठवड्यानंतरच तो पूर्णपणे इंडिपेंडेंटली त्याच्याच पायावर चालू लागला आहे. तर हे कशामुळे होऊ शकतं एवढे आमूलाग्र बदल? तर हे आपल्या जे आमच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जसं की न्यूरो मॉनिटरिंग काय असतं की जसं आपण छातीचा किंवा हार्टचा ECG काढतो तसं आम्ही पेशंटला ऑपरेशन करण्यापूर्वी विशिष्ट स्नायूंना ते इलेक्ट्रोड्स लावतो आणि आमच्या स्क्रीनवर दिसतं. इट इज लाईक अन ॲडव्हान्स नॅव्हिगेशन. जेव्हा आम्ही मज्जारज्जूच्या जवळ जातो तेव्हाच आम्हाला स्क्रीनवर कळतं की तुम्ही एका डेंजर झोनमध्ये जात आहात आणि तिकडे जाऊ नका. हे एवढ्या सिम्पल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आम्ही मज्जारज्जूचा धोका टाळू शकतो आणि पेशंटला 100% गॅरंटी आम्ही देतो की तुम्हाला याच्यामुळे पॅरालिसिस होणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतात. डॉक्टर, मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की कमी वयामध्ये खास करून तरुणांना मानदुखीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर त्याकरता कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आल्यात? तर सर्वायकल स्पाईन हा पूर्वीच्या आजकाल काय झालंय की बरेचसे तरुण लोक जे आहेत ते आपले कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर सारखे राहत असतात. त्यालाच आम्ही म्हणतो कॉम्प्युटर मोबाईल सिंड्रोम. तर तुम्ही जर बघाल तर नॉर्मली आपला देवाने जे मणके बनवले ते असे स्ट्रेट एका सरळ रेषेत राहायला आपल्याला बनवलंय. ठीक आहे. तर त्या स्ट्रेट पोझिशनमध्ये मॅक्सिमम आपल्या मेंदूचं आणि कवटीचं वजन जे की 5 ते 7 किलो असतं एवढंच आपल्या डोक्यावर जाणं अपेक्षित असतं. पण जर तुम्ही स्क्रीनमध्ये बघाल तर स्क्रीनमध्ये बघितल्यावर जेवढ्या प्रत्येक 15 डिग्रीने आपलं मान खाली वागते आणि ज्या मोस्ट कॉमन पोझिशनमध्ये आजचे तरुण मंडळी मोबाईलवर गेम खेळत असतात ॲट्स ऑलमोस्ट 60 डिग्री त्यांना बेंड करावं लागतं. तर 27 किलोपर्यंत वजन हे तुमच्या मानेवरून जात असतं आणि त्यामुळे तेवढं वजन गेल्यामुळे पाठीमागचे जे त्यांचे जॉईंट्स असतात त्याचं लवकर अर्थरायटिस होतो आणि हे पेशंट आमच्याकडे लवकर येत असतात. आता हेच पूर्वीच्या काळी व्हायचं तेव्हा आमच्याकडे काही फार मेजर ऑप्शन्स नव्हते, पण आजच्या काळी आमच्याकडे सर्वायकल डिस्क रिप्लेसमेंटचं खूप चांगला ऑप्शन आलेला आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय ही डिस्क मागे सरकून नसेला दाब देत होती आणि आम्ही लेझर्सच्या साह्याने दुर्बिणीतनं पुढे जाऊन हा दाब काढून त्याच्याऐवजी एक्झॅक्टली आर्टिफिशियल डिस्क जशी देवाने आपल्याला दिली आहे तशी एक्झॅक्टली सेम काइंड ऑफ डिस्क आम्ही तिथं इम्प्लांट करत असतो. तुम्ही हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, पण सर्वायकल डिस्क रिप्लेसमेंट हे आजकालचं नवीन अत्याधुनिक हत्यार आमच्याकडे आहे जे आम्ही तरुण पेशंटसाठी वापरू शकतो आणि त्यांना त्यांची नॅचरल डिस्क मुवमेंट, बेंडिंग, एक्सटेन्शन हे सगळं देऊ शकतो. हाच आजार जेव्हा वयोवृद्ध लोकांमध्ये होतो तेव्हा आम्ही त्यांना फ्युजन ही सर्जरी देत असतो, पण तरुणांमध्ये जसं तुम्ही विचारलं हे डिस्क रिप्लेसमेंटचा आम्ही त्यांना पर्याय देऊ शकतो. जसं तुम्ही हे बघत असाल तर ही माझी दुर्बीण, आम्ही या दुर्बिणीतनं ऑपरेशन करत असतो आणि ज्याच्याने अगदी तुम्हाला एक बोटाच्या टोका एवढं फक्त स्टिच येतात आणि त्यातनं आम्ही आत ह्या अशा पद्धतीचे 2 लेवल डिस्क रिप्लेसमेंट सक्सेसफुली करू शकतो. डॉक्टर, तुम्ही अत्याधुनिक उपचार पद्धतींबद्दल बोलताय, तर त्याच्यामध्ये लेझर मणक्याची शस्त्रक्रिया देखील आहे किंवा तिला अत्याधुनिक की होल बीन टाकायची शस्त्रक्रिया देखील म्हणतात, तर ती कशी असते? हा अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि यालाच आमच्या भाषेत मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी आम्ही असं म्हणत असतो.
तर तुम्ही स्क्रीनवर बघाल तर मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरीत काय होत असतं की एखाद्या पेशंटला XYZ म्हणजे डाव्या किंवा उजव्या बाजूला जोरात कमरेकडनं खाली कळ येत असते आणि त्याचं कारण तिथले डिस्क प्रॉब्लेम असतो. तर आपल्या अगदी करंगळीच्या टोका एवढं आम्ही त्वचेमध्ये इन्सिजन घेत असतो आणि त्या इन्सिजनमधनं आमच्या ॲडव्हान्स लेझर ट्यूब्स मॅट्रिक्स ट्यूब्स ज्या आत येत असतात आणि त्या लेझर ट्यूब आत आल्या की न्यूरोड्रिल्स आणि लेझर्स याच्या सहाय्याने तो जे प्रेशर ते जे डिस्क त्या नसाला दाब देते हे आम्ही काढून टाकत असतो. ही लिटरली डे केअर सर्जरी असते. म्हणजे पेशंट सकाळी आमच्याकडे ॲडमिट होतो आणि संध्याकाळी घरी जात असतो. जसं तुम्ही चित्रात बघाल की डाव्या ही ती लेझरची ट्यूब आहे आणि डावीकडे माझा अंगठा दिसतोय तो 1 to 1.5 सेंटीमीटरचं त्यांना फक्त त्वचेत छिद्र लागतं आणि कुठल्याही प्रकारचा टाका पडत नाही. आणि दुर्बिणीतनं आज जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल की नस आणि मज्जारज्जू ही पूर्णतः फ्री झालेली आहे. तर याचे फायदे काय होतात की ओपन सर्जरी तुम्ही डावीकडे बघाल ना तर तुम्ही ओपन सर्जरीचं चित्र बघतायत त्याच्यात अगदी वरून खालपर्यंत आम्हाला एवढं मोठं छिद्र करून आतपर्यंत सगळं चिरफाड करत यावी लागते. पण जेव्हा हेच आपण एंडोस्कोपिक किंवा ट्युबलर साह्याने करत असतो तेव्हा अगदी सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखं आम्ही नेमकं त्याच जागेवर येतो, आमचं काम पूर्ण करतो आणि बाहेर येत असतो. तर तुम्ही व्हिडिओ बघाल स्लाइडमध्ये तर हे जे पेशंट डावीकडे येत आहेत हे सकाळी ॲडमिट झाले होते आणि सेम पेशंट त्याच दिवशी संध्याकाळी परत हॅपीली घरी जात आहेत. बघा डावीकडे त्यांच्या उजव्या पायाकडे जोरात कळ येते आणि संध्याकाळी ऑपरेशन नंतर हे अगदी पेन फ्री त्याच दिवशी हे घरी सक्सेसफुली जाऊ शकतात. हे मिनिमल इन्व्हेजिव्ह किंवा बिन टाकाच्या शस्त्रक्रियेचे फायदे असतात. डॉक्टर, संपूर्ण भारतात केवळ 4च रोबोटिक स्पाईन सर्जर आहेत आणि त्यातले तुम्ही एकमेव आहात त्यातले. तर हा सगळा एक्सपिरियन्स कसा होता याविषयी थोडक्यात माहिती द्या. हां, मला कॅनडातनं रोबोटिक स्पाईन सर्जरीची ही पदवी संपन्न झालेली आहे आणि इंडियात आत्तापर्यंत टोटल 5 रोबोटिक स्पाईन सेंटर्स आहे. रुबी हॉल हे करंटली इन द प्रोसेस ऑफ नेक्स्ट रोबोटिक स्पाईन सेंटरच्या प्रोसेसमध्ये आहे. तर रोबोटिक स्पाईन सर्जरीबद्दल पण लोकांना बरंचसं असं मिथ्स असतं. त्यांना असं वाटतं की ह्या ज्या सर्जरीज हा रोबो करतो. तर असं काही नसतं. रोबो हा काही ऑपरेट करत असतो आणि सर्जन कुठेतरी पिक्चर बघतो किंवा असं काही नसतं. तुम्ही जर चित्रात बघाल ना तर रोबोटिक स्पाईन सर्जरी इज ॲडव्हान्स नॅव्हिगेशन. जसं आपण विमानात बसतो तर पायलट असतो, को पायलट असतो, पण त्यांच्याकडे ॲडव्हान्स रोबोटिक सिस्टीम असते. तशा पद्धतीने रोबोमध्ये आम्ही आदल्या दिवशी पेशंटचे MRI CT स्कॅन हे सगळे फीडअप करतो आणि मग त्याला ऑर्डर देतो आणि त्या पद्धतीने तो अगदी अचूक पद्धतीने स्क्रू प्लेसमेंट करतो ज्याच्यात स्पायनल कॉर्ड जे की अगदी नाजूक गोष्ट असते त्याला काही इजा न होता ॲक्युरसी आम्हाला अचीव करता येते. त्याच्यात रिस्क जी असते ती लेस दॅन 0.1% असते आणि ॲक्युरसी जी असते ती 99.99% आम्हाला अचीव करता येते. पण सर्जरी ॲक्च्युली सर्जनच करत असतो. रोबो फक्त त्याला एक पद्धतीने मदत करतो. रोबोटला तुम्ही स्वतःच्या पद्धतीने हाताळत असतो. एक्झॅक्टली. इट्स लाईक अ रोबोटिक आर्म अँड ॲडव्हान्स नॅव्हिगेशन. ओके डॉक्टर, मणक्याला पण ऑस्टिओपोरोसिसमुळे काही त्रास होतो का? अगदी थोडक्यात सांगा. हो, ऑस्टिओपोरोसिस हा इंडियात खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव व्हायला लागला आहे. ऑस्टिओपोरोसिस माणसांमध्ये 70 वर्षाच्या वर आम्ही म्हणतो आणि बायकांमध्ये मेनली 60पेक्षा जास्त किंवा मासिक पाळी थांबल्यावर हा होत असतो. ऑस्टिओपोरोसिसमध्ये काय होतं की मणके जे असतात ते अगदी ठिसूळ होतात आणि ते लवकर कोलॅप्स होतात. आणि अशा याच्यात आम्हाला काय करावं लागतं की पूर्वीच्या काळी याच्यात काही विशेष सोयी सुविधा नव्हत्या कारण की पेशंट ॲनेस्थेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे भूलतज्ञ पॉईंट ऑफ व्ह्यू अनफिट असतात. पण आम्ही आता रिसेंटली काय करतो याच्यात की फ्लोरोस्कोपी मशीनमध्ये बघून जो फ्रॅक्चर झालेला मणका असतो त्याच्यात आम्ही लेझरद्वारे एक सिमेंट इंजेक्ट करतो आणि ते सिमेंट इंजेक्ट करून मणका परत पूर्ववत आपल्या शेपवर येत असतो. आणि हे असं झाल्यामुळे पेशंट लागलीच त्याच दिवशी परत पेन फ्री होऊन चालायला लागतो आणि दुसऱ्या दिवशी घरी जातो. हेच तुम्ही जर बघा स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे की अशा ऑस्टिओपोरोटिक मणक्यांना कधी कधी आम्हाला वर खाली दुर्बिणीद्वारे स्क्रूचा सपोर्ट पण द्यावा लागतो आणि त्याच्याने हे लागलीच बरे होत असतात पेशंट. डॉक्टर, मणक्याच्या शस्त्रक्रिया तुम्ही आतापर्यंत अनेक केलेल्या आहेत आणि अनेकांना जीवनदान देखील यामुळे मिळालेलं आहे. तर अशा रुग्णांच्या आपण काही प्रतिक्रिया ऐकूयात. खरंच मी ह्या त्रासातनं ह्या पेनमधनं पूर्णपणे रिलीफ झालेले आहे. मी थँक्यू म्हणेन श्रीकांत डॉक्टरांना, कारण मी खूप घाबरत होते. मला बरेच वर्षापासून हे मणक्याचं दुखणं होतं. जवळजवळ 14 वर्ष मला हा त्रास होता, परंतु बोलता बोलता बघता बघता माझं हे दुखणं इतकं असह्य झालेलं की मला काहीच करता येत नव्हतं. माझा राईट हँड काम करायचं बंद झालेला होता आणि मला खरंच माझ्या नातेवाईकांपैकीच माझ्या वहिनीने मला सांगितलं की तू जाशील तर डॉक्टर श्रीकांत दलाल डॉक्टरांनाच तू दाखव, कारण त्यांचाही खूप छान अनुभव होता डॉक्टरांच्या बाबतीत. तर मी काही कुठे न बघता डोळे झाकून मी श्रीकांत डॉक्टरांकडे गेले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्जरी केली. त्यांची सर्जरी ही अतिशय सुंदर सर्जरी आहे. जसं की आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो अशा प्रकारे ही अगदी सिंपल अशी सर्जरीची प्रोसेस डॉक्टरांची आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं पेन होत नाही, काही त्रास होत नाही, नाही पथ्य पाळायचं. अगदी तुम्ही ऑपरेशन झाल्यावर 8 ते 10 दिवसातच एकदम ओके होऊन जाता. तुम्ही सगळी कामं करू शकता. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला व्यवस्थित माझी सोयही झाली, व्यवस्थित माझं ऑपरेशन देखील झालं व मला 1ही रुपया भरायला लागला नाही पॉलिसीमुळे.
व डॉक्टरांनी खूप तिथे हेल्प केली. आपल्या हॉस्पिटलमधले स्टाफ सगळ्यांचे खूपच सहकार्याने माझं ट्रीटमेंट झाली. त्याच्यामुळे रुबी हॉस्पिटलचे पण मी धन्यवाद मानते आणि डॉक्टर श्रीकांत दलालांचे पण धन्यवाद. मांडी घालता येत नव्हती, चालता येत नव्हतं आणि असं म्हणजे खाली फक्त जमिनीवर पडून बस रुबी हॉलचे त्यांनी माझं एकदम 1 नंबर ऑपरेशन केलं. मला कुठलाही त्रास नाही. आता अजून महिना व्हायचा आहे. 11 तारखेला महिना होईल माझं ऑपरेशन करून. मी 8 दिवसातच चालायला लागलो लगेच. पूर्ण चालता येतं आता? हा अजिबात काहीच त्रास होत ऑपरेशन पूर्वीचा जो त्रास होता पूर्ण फुल सक्सेसफुल झालेला आहे, काही त्रास नाही. आजच्या काळात लोकांना भीती खूप असते ऑपरेशन बद्दल. तुम्हाला मला सुद्धा तीच होती अहो सर. मला नको म्हणायचे ऑपरेशन करू नका तुम्ही, नका नादी लागू डॉक्टरांच्या आणि ह्यांच्या, आपलं हे हाय ही तर राहू दे असंच. पण मी आलो रुबी हॉलला आणि मला दलाल डॉक्टर भेटले. ते म्हणले काही तुम्ही घेऊ नका, मी सगळं व्यवस्थित करतो तुमचं. मणक्याचे विकार होऊ नये यासाठी आपल्या प्रेक्षकांनी काय केलं पाहिजे यावर तुम्ही त्यांना सल्ला काय द्याल? बघा, यामध्ये मला असं वाटतं की मणक्यासाठी घरोघरी जनजागृती करायची खूप गरज आहे. जी 24 तासच्या माध्यमातून मला सगळ्यांना हे अपील करावं असं वाटतं की हल्ली जे काही टेक्नॉलॉजी आहे स्पायनल ट्रीटमेंटची ती खूप अद्ययावत झालेली आहे आणि त्यामुळे मणक्याची सर्जरी काय खूप कठीण राहिलेली नाही. त्याच्यात 100% गॅरंटेड रिझल्ट उपलब्ध आहे. तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य त्या स्पाइन स्पेशलिस्टला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात अशी आहे की मी हे म्हणजे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ज्याच्यामुळे लोक घाबरतात ते खूप कमी झालेलं आहे आणि स्पाइन स्पेशलिस्टला योग्य वेळी भेटणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. थँक्यू. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही झी 24 तासमध्ये आलात आणि प्रेक्षकांना योग्य माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर प्रेक्षक हो, आज डॉक्टर श्रीकांत दलाल यांनी मणक्याचे स्वास्थ्य निरोगी आयुष्याचा मूलमंत्र यावर योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुजमध्ये आज वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.